कसोटी सामन्यात 5 शतके लगावूनही संघ जर हरत असेल तर नक्कीच त्यावर विचार करावा लागेल। पहिल्या कसोटीत तेंडुलकर अँडरसन सिरीज 2025 भारत विरुद्ध इंग्लंड। पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 471 रन्स इंग्लंड समोर केले। भारताकडून पंत, गिल आणि जयस्वाल यांनी शतके लगावली। त्या बदल्यात जेव्हा इंग्लंड फलंदाजीसाठी आला तेव्हा त्यांनी पहिल्या डावात 465 धावा केल्या। इथेच भारताला लीड घेण्याची संधी होती, परंतु भारताने ती संधी गमावली। भारताने इंग्लंडचे अनेक कॅचेस सोडले आणि इंग्लंडने त्या सोडलेल्या कॅचेसचा फायदा उठवला आणि फक्त पहिल्या डावात भारताला 6 धावांची आघाडी मिळवून दिली। इंग्लंडकडून बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि ओली पोप यांनी चांगली बॅटिंग केली। जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या, परंतु त्याला इतरांकडून चांगली साथ मिळाली नाही। भारत जेव्हा दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी आला तेव्हा भारताने परत एकदा 364 धावा केल्या। भारताकडून पंत आणि राहुल यांनी दमदार शतक या ठिकाणी लगावलं आणि इंग्लंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी 373 धावा बनवायच्या होत्या। चौथ्या दिवसाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा इंग्लंडने आपला एकही गडी न गमावता इंग्लंड खेळपट्टीवर टिकून होता आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडने आपला बॅसबॉल अप्रोच भारताला दाखवला आणि 373 रन्स 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवले। भारताने दोन्ही डावांमध्ये सुरुवात जबरदस्त केली। भारताची मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डर यांनी खूप कमी कॉन्ट्रीब्युशन दिलं। त्या ठिकाणी भारतानं शिस्त दाखवणं आवश्यक होतं आणि धावसंख्येला अजून धावसंख्या मोठी उभारणं गरजेचं होतं। त्या ठिकाणी भारत खूप लॅक ऑफ डिसिप्लिन दिसली। त्यानंतर जेव्हा भारतीय गोलंदाजी आपण बघितली तर भारतीय बॉलर्सने कसोटीसाठी जो संयम आवश्यक असतो तो दाखवण्यात भारतीय बॉलर्स कमी पडले। प्रसिद्ध कृष्णाने 6च्या रन रेटने संपूर्ण कसोटीत रन्स दिले। शार्दुल ठाकूरही तेवढा प्रभाव पाडू शकला नाही। मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी डिसिप्लिननी बॉलिंग केली, परंतु जसप्रीत बुमराहला पाहिजे तेवढी साथ सर्वांकडून मिळाली नाही। पहिला कसोटी सामना भारताने चांगली धावसंख्या उभारून बऱ्याच वेळा भारताला संधी होती वरचढ ठरण्याची, परंतु भारत डॉमिनेट करू शकला नाही। या कसोटीत हरण्याची कारणे आपल्याला शोधावी लागतील। गचाळ क्षेत्ररक्षण हे सगळ्यात पहिलं कारण आहे। भारताने पहिल्या डावात जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवरती 4 कॅचेस सोडले। महत्वाच्या क्षणी सोडलेल्या कॅचमुळे भारत पिछाडीवर पडला। परदेशामध्ये जाऊन कसोटी सामना जिंकायचा असेल तर पूर्ण क्षमतेने समोरच्या संघावरती आक्रमण करावं लागतं। समोरच्या संघाला वरचढ ठरू द्यायचे नाही, हे स्ट्रॅटेजी लक्षात ठेवावी लागते। बघूयात या सर्व विकनेस वरती मात भारतीय संघ कशा पद्धतीने करतो आणि इंग्लंडच्या या बॅसबॉल अप्रोचला दुसऱ्या कसोटीमध्ये कशा पद्धतीने सामना करतो। मित्रांनो, गगनभरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत क्रिकेट खेळत रहा, एन्जॉय करत रहा आणि धमाल करा। धन्यवाद।